नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छिते। या घराचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे। जेव्हा मासिक रेशन येते तेव्हा नवरा आणि दादा समान प्रमाणात देतात, पण तरीही जर मध्येच काही घडले तर जबाबदारी माझ्या नवऱ्यावरच का येते? मला मान्य आहे की दादांचे उत्पन्न कमी आहे, पण याचा अर्थ असा नाही की ते पैशाच्या डोंगरावर बसले आहेत। सुमिता तिच्या सासू रजनीताईंना म्हणाली। त्यावर रजनीताई म्हणाल्या, सुमिता, तुला अचानक काय झाले? ते 2 भाऊ आहेत, दोघे मिळून घर चालवतात, यात कमी जास्त कुठून आले? कधी तो जास्त देत असेल तर कधी तो जास्त देत असेल। तू असे विचार का मनात आणत आहेस? हळूहळू हा विचार नात्यांमध्ये द्वेषाची भिंत निर्माण करेल। तोपर्यंत रजनीताईंची मोठी सून सलोनी स्वयंपाकघरातून येते आणि म्हणते, सुमिता, असा कोणता खर्च इतका वाढला आहे की तू इतक्या सकाळी सकाळी सुरू झाली आहेस? सुमिता म्हणाली, तुम्ही असं वागताय जणू काही तुम्हाला काहीच कळत नाहीये। आता दादांच्या वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे त्याच्या अन्नपदार्थामध्ये बदल झाले आहे, मग तो सर्व खर्च एकत्र का केला जातो? अहो, ज्या गोष्टी आम्ही खातच नाही त्याचे पैसे आम्ही का भरावे? या सर्व गोष्टींचा हिशोब तुम्ही बघून घ्या। आणि हो, महिन्याच्या सुरुवातीला एक यादी तयार केली जाईल, त्यात प्रत्येक जण जे खातो त्या गोष्टीचा समावेश असेल। रजनीताई सुमिताला म्हणाल्या, तू काय म्हणत आहेस? जर कुटुंबातील कोणताही सदस्य आजारी असेल तर त्याचे जेवण वेगळे असेल ना? अशा परिस्थितीत एखाद्याने त्याबद्दल इतके भांडण का करावे? हे तुझे कोणत्या प्रकारचे विचार आहेत? सुमिता म्हणाली, हो, असेच माझे विचार आहेत। जर कोणी कमी कमावते तर आपण त्याची भरपाई का करावी? शेवटी माझा नवराही कठोर परिश्रम करून कमावतो, फक्त रिकामा बसून त्याला पैसे मिळत नाहीत। जर कोणी माझ्या म्हणण्यावर आक्षेप घेत असेल तर आपण आपली चूल वेगळी मांडू शकतो, त्यामुळे रोजच्या भांडणांपासून मुक्तता मिळेल आणि आपण काही पैसेही वाचवू शकू। रजनीताई म्हणाल्या, तू हे काय बोलत आहेस? चूल वेगळी मांडायची आहे? विक्रमलाही तेच हवे आहे का? सुमिता म्हणाली, तर मग तुम्हाला काय वाटतं? तो आंधळा आहे का? त्यांना काहीच दिसत नाही का? त्याचे कुटुंब त्याला कसे छळत आहे हे त्याला स्पष्टपणे दिसत नाही का? सलोनी म्हणाली, ठीक आहे, जेव्हा तुम्हा दोघा नवरा बायकोला हे असेच हवे आहे तर तसेच होईल। आई, आता जास्त काही बोलू नका, हे सर्वांच्या हिताचे आहे। अनावश्यक वादामुळे प्रकरण आणखी वाढेल आणि नात्यात कटुता येईल। ठीक आहे सुमिता, तुझ्या मनाप्रमाणे होईल। यानंतर सगळं वेगळं झालं। एकाच स्वयंपाकघरात 2 शेगडी ठेवण्यात आली आणि दोघेही आपापले कुटुंब चालू लागले। वेळ निघून गेला। एके दिवशी सुमिता येते आणि रजनीताईंना म्हणते, आई, आम्ही आमचा स्वतःचा फ्लॅट खरेदी करत आहोत, आम्ही लवकरच त्यात राहायला जाऊ, पण तुम्ही असे समजू नका की आम्ही या घरात वाटा घेणार नाही। आज रात्री तो तुमच्याशी या विषयावर चर्चा करेल, म्हणून कृपया दादा आणि वहिनींना उपस्थित राहण्यास सांगा। हे सर्व त्या रात्री एकत्र आले। विक्रम म्हणाला, आई, तू ऐकले असेलच की आम्ही स्वतःचा फ्लॅट खरेदी करत आहोत, म्हणून आम्हाला असे वाटत होते की एकतर आम्हाला मिळणारा या घरचा वाटा द्यावा किंवा त्यासाठी पैसे द्यावेत, जेणेकरून आम्ही आमच्या फ्लॅटचे डाऊन पेमेंट करू शकू। तरीही आम्हाला आता या घरात राहायचे नाही। रजनीताई म्हणाल्या, वा, काय म्हणालास बेटा? सुरुवातीला तुम्हाला वाटले की तुमच्या भावाचा खर्च खूप जास्त आहे म्हणून तुम्ही स्वयंपाकघर वेगळे केले आणि आता तुम्हाला घराची वाटणी करायची आहे। मला कळत नाही की माणूस इतका स्वार्थी कसा होऊ शकतो। जेव्हा तुमच्याकडे नोकरी नव्हती तेव्हाही तुझ्या भावाचे उत्पन्न कमी होते, हे तू कसे विसरलास? पण त्याने तुझे सर्व नखरे सहन केले, तुला वडिलांप्रमाणे सर्व लाड पुरवले। तू मागण्याआधीच तो महिन्याचा खर्च तुला सोपवायचा आणि मी नकार देऊनही तो तुझ्या सर्व मागण्या पूर्ण करायचा, ज्या त्याच्या क्षमतेपलीकडे होत्या। सुमिता या घरात येऊन काही वर्षे झाली आहेत, तिला हे सर्व माहीत नाही, पण तुला हे सर्व माहिती आहे ना? विक्रम म्हणाला, ठीक आहे, तर ते सर्व आजचा दिवस पाहण्यासाठीच होते का? दादाने त्यावेळी माझ्यामध्ये गुंतवणूक केली होती कारण त्याला आता त्याचे फायदे मिळू शकतील म्हणून का? दादा, ही कल्पना चांगली होती, पण मी तुम्हाला हे देखील सांगतो की तू मला दरमहा फक्त 300 रुपये देत होता। मी आतापर्यंत तुमच्या कुटुंबावर त्या
त्याच्यापेक्षा खूप जास्त खर्च केला आहे, म्हणून आता मला त्या जुन्या गोष्टी सांगू नका. अमर म्हणाला, आई ते सोड, आता या जुन्या गोष्टींमध्ये का गुंततात? त्याला जे हवे ते द्या आणि आपण सर्व शांततेत राहूया. ठीक आहे विक्रम, आम्हाला थोडा वेळ दे, आम्ही काहीतरी करू. हे घडून फक्त 1 आठवडा झाला होता तेव्हा एक कुरिअर घरी आला, ज्यामध्ये सुमिताने रेल्वेच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. तिचे परीक्षेचे प्रवेशपत्र होते. सुमिता खूप आनंदी होती. मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले. दोन्ही परीक्षांचे परीक्षा केंद्र तिच्या शहरापासून खूप दूर होते आणि परीक्षा 4 दिवसांच्या अंतरावर होणार होत्या. तिला एक 3 वर्षाची मुलगी होती. आता तिला काळजी वाटू लागली की ती तिच्या मुलीला कसे घेऊन जाईल. विक्रम तिला सोडून परत येईल. अशा परिस्थितीत त्यांची मुलगी पायल कुठे राहील? आता जेव्हा घरात सगळं वेगळं झालंय तेव्हा त्याने काय करावं? सलोनीला हे कळले. ती लगेच सुमिताला म्हणाली, तू जा, पायलची काळजी करू नकोस. ती माझीही मुलगी आहे. आमच्यामध्ये बांधलेली भिंत आमच्या मुलांना दिसू नये. जसे माझ्याकडे रोहन आणि राजू आहेत, पायल माझ्यासाठी माझी मुलगी आहे. सुमिताला थोडी अपराधी वाटू लागले, पण सलोनीच्या आश्वासनाने ती परीक्षा द्यायला गेली. दोन्ही परीक्षा देऊन ती घरी परतली तेव्हा तिला दिसले की पायल सर्व उकडलेले अन्न अतिशय अनिच्छेने खात होती. सलोनी तिला जबरदस्तीने अगदी साधे जीवन देत आहे. दुसरीकडे रोहन आणि राजू एका दारामागे लपून बसले आहेत आणि मोठ्या आवडीने डाळ भात आणि भाज्या खात होते. सुमिताने क्षणाचाही विचार न करता लगेच भडकली आणि सलोनीला म्हणू लागली, वा दीदी, मग मला प्रश्न पडतो की इतक्या गोड गोष्टी का बोलल्या जात आहेत? तेही आपण वेगळे झालो आहोत तेव्हा तू माझ्या मुलीवर सूड घेत आहेस का? तिला इतके हलके अन्न देऊन तुम्ही तुमच्या मुलांचे चांगले अन्न देत आहात का? छी ताई, शीट, तुम्ही इतक्या खाली पडू शकता मी कधी विचार केला नाही. सुमिता हे सगळं बोलत असतानाच विक्रम मागून आला आणि म्हणाला, थांब सुमिता, तू आमच्यात द्वेषाची भिंत निर्माण करण्याचा खूप प्रयत्न केलास, पण तू अयशस्वी झालीस. आज तुझ्या बोलण्याने प्रभावित होऊन मी माझ्या कुटुंबाला खूप दुखावले आहे, पण आता नाही. वहिनीने काय केले हे तुला माहिती आहे का? तू गेल्यावर पायलला उलट्या झाल्या, तेव्हापासून आतापर्यंत ती आईसारखी तिची काळजी घेत आली आहे. जेव्हा मी तुला सांगू इच्छित होतो तेव्हा त्यांनी तुला सांगण्यास नकार दिला, जेणेकरून तू तुझ्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करू शकेल. म्हणूनच पायल इतके हलके जेवण खात आहे. आता पायलने अंघोळ केली. आता परत तिला काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून रोहन आणि राजू असे लांब बसून जेवत आहेत आणि उद्यापासून पायल साधे आणि रोजचे जेवण खाईल. पायलचे साधे जेवण तू पाहिले, पण रोहन आणि राजू दूर बसून लपून का जेवत आहेत हे समजून घेतले नाहीस. तू येण्यापूर्वी वहिनी हे घर चालवत होती. हो, तेव्हाही पैसे कमी होते, पण प्रेमाची कमतरता नव्हती. पण तुला हे कसे समजेल? हे सर्व ऐकून सुमिता सलोनीच्या पाया पडते आणि रडू लागते आणि माफी मागू लागते. मग सलोनी म्हणते, तू सलोनीला ओळखतेस का? तुझ्याप्रमाणे मलाही काम करायचे होते, पण मला ती संधी मिळाली नाही. जर मी आज काम केले असते तर मला त्यांच्या कमी उत्पन्नाबद्दल टोमणे ऐकावे लागले नसते. तुलाही हे कधीच ऐकायला नको. म्हणूनच मला तुझ्या या परीक्षेचे महत्त्व समजते. पैशाचा काय उपयोग? कमी अधिक असतीलच, पण माझ्यासाठी कुटुंब नेहमीच प्रथम येते. पण पैशाचाही खूप प्रभाव असतो सुमिता. मला हे चांगले समजले आहे की एखाद्या व्यक्तीने किती प्रेम आणि आपुलकी दाखवली तरी पैसा द्वेषाची भिंत निर्माण करतो. सुमिता म्हणाली, ताई, मी तुम्हाला वचन देते की मी एकेकाळी बांधलेली द्वेषाची भिंत मी नष्ट करेन आणि मी जिवंत असेपर्यंत या कुटुंबाशी असलेले प्रत्येक नाते टिकवून ठेवेन. खूप दिवसांनी त्या घरात पुन्हा हास्यांचा आवाज आला. तर मित्रांनो, पूर्वीच्या काळात कुटुंब इतकी मोठी असायची की कठीण काळात जेव्हा सर्वजण एकत्र असायचे तेव्हा बाहेरच्यांची गरज भासत नव्हती. आणि इतके मोठे कुटुंब असूनही स्वयंपाकघर आणि हृदय एकच होते, कारण पूर्वीच्या काळात पैसा लोकांसाठी नंतर येत असे. पण आता पैशाने अशी भिंत बांधली आहे की कुटुंब लहान तुकड्यांमध्ये विभागले गेले आहे आणि वेगळे राहूनही त्यांच्यातील शत्रुत्व कमी झालेले नाही. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच एका नव्या कथांसोबत. धन्यवाद. थँक्यू.